नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। आता आपण कुल्फीचा बेस तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे। गॅस न पेटवता यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकी दूध पावडर घालून घ्यायची आहे। दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता। रेग्युलर पोहे खायच्या चमच्याने आपल्याला ही दूध पावडर मोजून घ्यायची आहे। दुधाला थोडा घट्टपणा येण्यासाठी इथे दूध पावडरचा वापर केलेला आहे मी। त्यानंतर 4 चमचे इतकी पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता। ज्या चमच्याने दूध पावडर मोजली आहे त्याच चमच्याने आपल्याला पिठी साखर मोजायची आहे। आता हे दोन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 कप इतकं घट्ट दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर घरामध्ये जे दूध येतं त्यावरची मलाई देखील इथे घेतलेली आहे। आता हे जे दूध आहे मी आपलं जे पिठी साखर आणि दूध पावडरचे जे साहित्य एकत्र केलेलं आहे यामध्ये घालून घेते। पूर्ण नाही घालायचं आहे, थोडंसं दूध घालायचं आहे आणि याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। गॅस पेटवल्यानंतर जर आपण एकत्र केलं तर यामध्ये गाठी पडण्याची शक्यता असते, म्हणून ही प्रोसेस आपण आधीच करून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आपण सर्व गाठी फोडून घेतलेले आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे। आता आपल्याला जे राहिलेलं दूध आहे ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्यानंतरच आपल्याला मध्यम आचेवरती गॅस पेटवायचा आहे, बघा। आणि या दुधाला छान एक उकळी येईपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हलवत राहायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला याला 5 ते 7 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे दूध आपले छान घट्ट होईल। दूध घट्ट झाल्यानंतर यामध्ये मी 2 टीस्पून इतके ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे। मी बारीक कट करून घेतलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालेल। तुम्ही इथे वेलची पूड जरी वापरली किंवा कुठला इसेन्स जरी वापरला तरी देखील चालेल। त्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी याला शिजवून छान घट्ट करून घ्यायचं आहे, बघा। इतकीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे दुधाची। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या दुधाला असंच थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही फॅन खाली देखील थंड करून घेऊ शकता। आता हे कुल्फीचं मिक्सचर मी फॅन खाली थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय किती छान असं घट्ट तयार झालेलं आहे। अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी होती। त्यानंतर इथे मी 2 चिनी मातीचे मडके घेतलेले आहे। हे मडके मला झाकणावाले अवेलेबल झाले, तुम्हाला जर झाकणावाले अवेलेबल नाही झाले तरी देखील चालेल। तुम्हाला जे अवेलेबल होतात ते तुम्ही घ्या। त्यामध्ये आपल्याला हे थंड केलेलं जे कुल्फीचं मिक्सचर आहे ते घालून घ्यायचं आहे। दोन्ही मडक्यामध्ये हे आरामात बसतं। जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर यामध्ये 2 मडके आरामात भरून होतात, बघा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे दोन्ही मडक्यांमध्ये हे कुल्फी मिक्सचर भरून घ्यायचं आहे, बघा। अशा प्रकारे मी दोन्ही मडक्यांमध्ये कुल्फीचं मिक्सचर भरून घेतलेलं आहे। त्यानंतर मी 2 प्लॅस्टिकच्या बॅग कट करून घेतलेल्या आहे चौकोनी आकारामध्ये। तुमच्याकडे फूड रॅप पेपर असेल तर त्यांनी देखील तुम्ही ही कव्हर करू शकता मडक्याला। रबरच्या सहाय्याने याला पॅक करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचे हे झाकण अवेलेबल नसेल झाले तुम्हाला तर तुम्ही ही स्टेप आवर्जून करा, यामुळे आपल्या कुल्फीमध्ये बर्फाचे कण तयार होणार नाही। त्यानंतर ही कुल्फी आपल्याला 6 ते 7 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायची आहे किंवा रात्रभरासाठी देखील तुम्ही ठेवू शकता। फक्त फ्रीजचं टेम्परेचर जे आहे ते हाय स्पीडवरती करून ठेवायचं आहे, तरच ही कुल्फी सेट होईल। आता ही आपली मटका कुल्फी छान सेट झालेली आहे। याला आता आपण ओपन करून घेऊया। तुम्हाला माझी जर आजची ही मटका कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना आवर्जून शेअर करा, बघा किती छान अशी ही सेट झालेली आहे। अशाच प्रकारे आपण हे दुसरे देखील ओपन करून घेऊया आणि त्यानंतर मी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्सने गार्निश केलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही केलं तरी देखील चालेल। आता मी तुम्हाला दाखवते की ही कुल्फी किती छान अगदी मार्केटसारखी सॉफ्ट आणि दाणेदार तयार झालेली आहे। केशर पिस्ता कुल्फी तयार करण्यासाठी सर्वात पहिले एका पॅनमध्ये आपल्याला घट्ट 1 लिटर मलाई साईजचे दूध घालून घ्यायचे आहे। इथे तुम्ही जितके घट्ट दूध वापराल तितकेच तुम्हाला कमीत कमी आटवण्याची गरज पडेल। जर तुम्ही पातळ दूध घेतले तर तुम्हाला जास्त दूध आटवावं लागेल आणि जे टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे ते लवकर येणार नाही। त्यासाठी जितकं घट्ट दूध तुम्ही इथे वापराल तितकं तुम्हाला लवकर त्याचं टेक्स्चर मिळेल आणि आपली कुल्फी देखील खूप छान अशी सेट होईल, कारण यामध्ये आपण हे दूध घट्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पिठाचा वापर करणार नाहीये
किंवा दूध पावडर देखील वापरणार नाहीये. त्यासाठी आपल्याला हे दूध घट्टच घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता या दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे. बघा आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची आच जी आहे ती मध्यम करून घ्यायची आहे. आणि या 1 लिटर दुधामधलं आपल्याला साधारण 250 ml इतकं म्हणजे 1 भाग इतकं दूध आटवून घ्यायचं आहे. हे दूध आटवताना पॅनला साईडने जी मलाई येईल ती देखील आपल्याला या दुधामध्ये घालत जायची आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपले हे दूध छान आटलेले आहे. साधारण 750 ml इतके हे दूध शिल्लक राहिलेले आहे. आणि दुधाला छान घट्टपणा देखील आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. यामध्ये आता आपल्याला अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम इतकी साखर घालून घ्यायची आहे. साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 इतके केशरचे धागे घालून घ्यायचे आहे. कारण आपण केशर पिस्ता कुल्फी तयार करत आहे म्हणजे केशरचे धागे येणारच. त्यानंतर 2 चुटकी इतका खायचा पिवळा रंग घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे. घालायचा असेल तर घाला, नाही घातलात तरी देखील चालेल. पण घातल्यामुळे याला छान पिवळसर रंग येतो. आणि आपण जी मार्केटमधून केशर पिस्ता कुल्फी आणतो ती देखील छान पिवळसर रंगाचीच असते. म्हणून मी इथे खायचा पिवळा रंग वापरत आहे. तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलात तरी देखील चालेल. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून इतके पिस्ताचे काप घालून घ्यायचे आहे. तुम्ही या जागी पिस्त्याची पावडर देखील घालू शकता. परंतु पिस्त्याचे काप घातल्यामुळे आपल्या कुल्फीला खूप छान असं लुक येतं. त्यामुळे मी यामध्ये पिस्त्याचे कापच घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिस्ता पावडर देखील वापरू शकता. आता आपण दुधाला व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि साखर याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळेपर्यंत या दुधाला सतत हलवायचं आहे. राहिलेलं जे 750 ml इतकं दूध आहे हे देखील आपल्याला अर्ध आटवून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून ते 350 ते 400 ml इतकं दूध राहील इथपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये त्याला हलवत जायचं आहे. म्हणजे साईडने येणारी जी मलाई आहे ती देखील आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे. म्हणजे आपलं दूध जे आहे ते छान घट्ट असं होईल. आता आपले दूध जे आहे ते व्यवस्थित आटवलेले आहे. आपण साधारण 400 ml इतके हे दूध शिल्लक राहिलेले आहे. आणि बऱ्यापैकी याला घट्टपणा आलेला आहे. थंड झाल्यानंतर देखील हे व्यवस्थित आणखी घट्ट होईलच. त्यामुळे खूप जास्त रबडीसारखं टेक्स्चर येईल इतकं आपल्याला याला आटवून घ्यायची गरज नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतका केशरचा इसेन्स घालून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केला तरी देखील चालेल. किंवा तुम्हाला जर कुठला इसेन्स घालायचाच असेल तर तुम्ही यामध्ये व्हॅनिलाचा इसेन्स घालू शकता. किंवा तुमच्याकडे जर पिस्ताचा इसेन्स असेल तर तुम्ही तो देखील घातला तरी देखील चालेल. इसेन्स घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि हे दुधाचे मिश्रण जे आहे ते आपल्याला फॅनच्या हवेमध्ये छान थंड करून घ्यायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचं नाही. फॅनच्या हवेखालीच याला थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या कुल्फीच्या मिश्रणाला छान रबडीसारखं टेक्स्चर येईल. आता तुम्ही बघू शकता आपल्या केशर पिस्ता कुल्फीचं मिश्रण जे आहे ते किती छान असं घट्ट तयार झालेलं आहे. घट्ट रबडीप्रमाणे याचं मिश्रण तयार झालेलं आहे. अशाच प्रकारचं टेक्स्चर आलं पाहिजे आपल्या मिश्रणाला, तरच आपली कुल्फी जी आहे ती व्यवस्थित सेट होते. आता कुल्फी सेट करण्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारचा मोल्ड आहे ज्याच्यामध्ये मी 8 कुल्फ्या एकाच वेळेला सेट करायला ठेवू शकते. तुम्हाला जर असा नसेल वापरायचा तर तुम्ही सिंगलवाला जो ॲल्युमिनियमचा मोल्ड मिळतो तो देखील वापरू शकता. माझ्याकडे हा अवेलेबल आहे तर मी हाच वापरणार आहे. या कुल्फी मोल्डमध्ये आलेल्या ज्या स्टिक आहेत त्या मी काढून घेणार आहे व या जागी लाकडी ज्या स्टिक आहेत त्या घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर नसेल लाकडी तर तुम्ही ह्यावाल्या देखील याच्यामध्ये ठेवू शकता. आता आपण तयार केलेलं जे कुल्फीचं मिश्रण आहे ते आपण या कुल्फी मोल्डमध्ये घालून घेणार आहे एखाद्या लहान चमच्याच्या साहाय्याने. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशाच प्रकारे मी आता राहिलेले जे कुल्फीचे मोल्ड आहेत ते देखील भरून घेणार आहे. आता माझे 8ही कुल्फीचे मोल्ड जे आहे ते कुल्फीच्या मिश्रणाने मी भरून घेतलेले आहे. हे कुल्फीचं मिश्रण घातल्यानंतर या कुल्फी मोल्डला हलक्या हाताने ठोकून घ्यायचं आहे. जेणेकरून कुठे जागा राहिली असेल तर ती देखील व्यवस्थित सेट होईल. त्यासाठी आपल्याला याला हलक्या हाताने ठोकून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. जे आपल्या कुल्फी मोल्डला झाकण येतं ते लावून घ्यायचंय व त्यामध्ये स्टिक देखील खोचून घ्यायची आहे. जर तुमच्या कुल्फी मोल्डला अशा प्रकारे स्टिक खोचण्याची सुविधा नसेल तर तुम्ही त्याला ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावायचा आहे आणि त्याला चाकूच्या साहाय्याने बारीक कट करून त्यामध्ये एखादी स्टिक घालून घ्यायची आहे. आता या कुल्फी आपल्याला फ्रीजरमध्ये हाय स्पीड वरती 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी सेट करायला ठेवायचे आहे. बघा 8 ते 10 तासानंतर आपली कुल्फी छान सेट झालेली आहे. आता याला आपण डिमोल्ड करून घेणार आहे. आता कुल्फी या मोल्ड मधून बाहेर करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे
आणि 10 ते 15 सेकंदासाठी आपल्याला हा मोल्ड जो आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून कुल्फी जी आहे ती व्यवस्थित बाहेर येईल। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 10 ते 15 सेकंद हा मोल्ड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हा बाजूला काढून घ्यायचा आहे व त्यानंतर हलक्या हाताने थोडी गोल फिरवून आपल्याला ही कुल्फी जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे 100% फक्त दुधाचा वापर करून केशर पिस्ता कुल्फी तयार झालेली आहे। सर्वात पहिले आपण चहा सरबतचे जे प्रीमिक्सचे प्रकार बघणार आहे त्यापासून सरबत कसं बनवायचं ते आधी बघूया। त्यासाठी रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 3-3 चमचे इतकं सरबतचं प्रीमिक्स जे आहे ते मी प्रत्येक ग्लासामध्ये घालून घेते आहे। या सरबतच्या प्रीमिक्समध्ये विशेष गोष्ट अशी की यामध्ये आपल्याला साखर वेगळी अशी मिक्स करण्याची गरज पडत नाही। मार्केटमध्ये बरेचसे सरबतचे जे प्रीमिक्स आहे त्यामध्ये साखर वेगळी मिक्स करण्याची गरज पडते, शिवाय ज्यामध्ये गरज पडत नाही ते तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं। हे सरबतचं प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये रूम टेम्परेचरला साधारण 1 ते 2 महिने आरामात स्टोअर करू शकता। तुम्हाला हवं त्या फ्लेवरचे तुम्ही सरबतचे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि अगदी 1 मिनिटामध्ये हे सरबत बनवून तयार होतं। यामध्ये आता आपल्याला थंडगार असं पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने याला एकदा हलवून घ्यायचंय व तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 आईस क्यूब घालू शकता। अगदी 1 मिनिटाच्या आत हे सरबत तयार होतं। जर तुमच्याकडे हे सरबतचं प्रीमिक्स रेडी असेल तर चला तर मग या सरबतचं प्रीमिक्सची रेसिपी आपण बघून घेऊया। सर्वात पहिले ऑरेंज फ्लेवरचा सरबत प्रीमिक्स बघूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे पिठी साखरचा देखील वापर करू शकता, पण जर पिठी साखर वापरत असाल तर 8 चमचे इतकी घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ग्लुकोज पावडर घालायची आहे। रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 3 चमचे इतकी घालायची आहे। ही ग्लुकोज पावडर ग्लुकॉन-डी या नावाने मेडिकल शॉपमध्ये किंवा किराणा दुकानात आरामात मिळते। त्यानंतर पाव चमचा इतकं सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घालायचं आहे। त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं ऑरेंजचं इमल्शन घालायचं आहे। जर तुमच्याकडे इमल्शन नसेल तर अर्धा चमचा इतकं आपल्याला इसेन्स आणि अर्धा चमचा इतकं कलर घालायचा आहे व त्यानंतर याला झाकण लावून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे ऑरेंज फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण मँगो फ्लेवर सरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा इतकं लिंबू सत्व घालायचंय म्हणजे सायट्रिक ऍसिड। त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही अर्ध मीठ घालायचं आहे व यामध्ये आपण 1 चमचा इतकं मँगो इमल्शन घालणार आहे। तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही अर्धा चमचा इतकं कलर आणि अर्धा चमचा इतकं इसेन्स घालायचं आहे व याला झाकण लावून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपलं मँगो फ्लेवर सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण रोज फ्लेवर सरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर, त्यानंतर पाव चमचा इतकं लिंबू सत्व व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचंय। माझ्याकडे इमल्शन नव्हतं रोजचं, त्यामुळे मी इथं अर्धा चमचा इतका रोजचा इसेन्स घातलाय आणि अर्धा चमचा इतका कलर व याला देखील व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं रोज फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण पान फ्लेवर सरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी आपल्याला ग्लुकोज पावडर घालायची आहे। पाव चमचा इतकं लिंबू सत्व घालायचंय व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचंय। माझ्याकडे पान फ्लेवर अवेलेबल नाही, त्यामुळे मी पाव चमचा इतका डार्क हिरवा रंग वापरलाय व अर्धा चमचा इतका आपल्याला पान फ्लेवरचा इसेन्स घालायचा आहे। हे मार्केटमध्ये सहजच मिळतं। याला झाकण लावून व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। बघा अशा प्रकारे आपलं हे पान फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। पाण्यात घातल्यानंतर याचा रंग व्यवस्थित डार्क असा दिसतो, त्यामुळे खूप जास्त कलर वापरायचं नाही, नाहीतर कडवट लागेल। आता आपण पायनॅपल फ्लेवर सरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर, त्यानंतर पाव चमचा इतका आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 चमचा इतकं पायनॅपलचं इमल्शन घालायचं आहे व याला झाकण लावून व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पायनॅपल फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण कालाखट्टा फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे।
3 चमचे इतकं ग्लुकोज पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा इतकं आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे व पाव चमच्यापेक्षाही अर्धा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। काला खट्टाचं जर इमल्शन अवेलेबल असेल तर 1 चमचा इतकं इमल्शन घालायचं आहे। नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे पाव चमचा इतकं काळं मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इतकी जिरे पावडर घालायची आहे। 4 थेंब इतका आपल्याला लाल कलर घ्यायचा आहे व 2 थेंब इतका आपल्याला हिरवा कलर घ्यायचा आहे। हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला काला खट्टाचा कलर मिळतो तो घालून घ्यायचा आहे इथे व झाकण लावून मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं काला खट्टा फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। अशा प्रकारे 6 फ्लेवरचे सरबत प्रीमिक्स तयार झालेले आहे व त्यापासून सरबत कसे बनवायचे हे तुम्हाला मी आधीच दाखवलेले आहे। यामध्ये आपण ग्लुकोज पावडर वापरली आहे त्यामुळे आपण हे ॲज अ एनर्जी ड्रिंक म्हणून वर्षभर पिऊ शकतो व हे सरबतचे प्रीमिक्स जे आहे ते स्टोअर करायला देखील खूप सोपे आहे। आईस्क्रीम करण्यासाठी सर्वात पहिले 1 कप इतका नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घ्यायचा आहे। याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्हिप करायचे आहे। जर तुम्हाला उपवासाकरिता आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये काय काय बदल करायचे ते मी डिटेलमध्ये आईस्क्रीम बेस 1 या रेसिपीमध्ये सांगितले आहे व त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। किंवा जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे आईस्क्रीम बेस बनवायचा असेल आणि त्यापासून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आईस्क्रीम बेस 2 या नावाने। यात आता अर्धा कप इतकं कंडेन्स मिल्क घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकं फ्रेश क्रीम घालायचं आहे। तुम्हाला रेडीमेडवालं फ्रेश क्रीम वापरायचं नसेल तर याऐवजी काय वापरायचं आणि कसं वापरायचं तेही मी आईस्क्रीम बेस 1 मध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता याला इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे इतकी पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर देखील याला एक वेळा इलेक्ट्रिक ब्लेंडरने मी फिरवून घेणार आहे। आता हा आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे। साधारण 1 ते 1.25 लिटर इतका हा आईस्क्रीम बेस आहे। तुम्ही हा पूर्ण देखील एकाच वेळेला यूज करू शकता कुठलाही एकाच फ्लेवरचा आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा वेगवेगळे आईस्क्रीम देखील याच्यापासून तुम्ही बनवू शकता। तयार झालेला आईस्क्रीम बेस 250 ml च्या कपाने 2 कप इतका म्हणजे 500 ml इतका आपल्याला आईस्क्रीमचा बेस जो आहे तो वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धा टीस्पून इतका व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे कारण आपण व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवत आहे। यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कलर वापरण्याची गरज नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कलर याच्यामध्ये घालू शकता परंतु व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते व्हाईटच असतं त्यामुळे मी याच्यामध्ये कुठलाही कलर वापरणार नाहीये। हा इसेन्स घातल्यानंतर याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही। आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लास्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता आपले व्हॅनिला आईस्क्रीम छान सेट झालेले आहे। आता आपण हा ॲल्युमिनियम फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे। बघा किती छान असे आपले व्हॅनिला आईस्क्रीम सेट झालेले आहे। माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे यांनी मी आईस्क्रीम सर्व करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही चमच्याने देखील आईस्क्रीम सर्व करू शकता। बघा हे आईस्क्रीम किती छान असे मार्केट सारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे तयार झालेले आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे। अशा प्रकारे आपले मार्केट सारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेले आहे। तयार झालेला आईस्क्रीम बेस 250 ml च्या कपाने 2 कप इतका म्हणजे 500 ml इतका आपल्याला आईस्क्रीमचा बेस जो आहे तो वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून इतका गुलकंद घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पाव टीस्पून इतका रोज इसेन्स घालायचा आहे। रोज इसेन्स जो आहे तो थोडा कमीच घालायचा आहे कारण तो खूप स्ट्रॉंग असतो। त्यानंतर अर्धा टीस्पून इतका रोज रेड कलर घालायचा आहे। तुम्ही इथे जेल कलरचा देखील वापर करू शकता। फक्त जेल कलर घालताना 1 ते 2 थेंब इतकाच घालायचा आहे कारण तो खूप डार्क असतो। जास्त झाला तर आईस्क्रीम कडवट होऊ शकतं। आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे।
आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे, जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही। आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लॅस्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता तुम्ही बघू शकता आपले हे गुलकंद आईस्क्रीम छान सेट झालेले आहे। आता आपण याचा ॲल्युमिनियम फॉइल पेपर काढून घेणार आहे। बघा किती छान असे गुलकंद आईस्क्रीम सेट झालेले आहे। बघून तुमच्याही तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे, याने मी आईस्क्रीम सर्व करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही चमच्याचाही वापर करू शकता। बघा आपले आईस्क्रीम किती छान असे मार्केट सारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे तयार झालेले आहे। हे आईस्क्रीम पाहिल्यानंतर कोणी ओळखूही शकणार नाही की हे आपण घरी बनवलेले आहे, मार्केटमधून विकत आणलेले नाही आहे। बघा अशा प्रकारे मी हे गुलकंद आईस्क्रीम बाउलमध्ये सर्व केलेले आहे। तयार झालेला आईस्क्रीम बेस 250 ml च्या कपांनी 2 कप इतका म्हणजे 500 ml इतका आपल्याला आईस्क्रीमचा बेस जो आहे तो वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता 50 ग्रॅम इतके डार्क कंपाऊंड चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घालायचे आहे। यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून इतका चॉकलेट इसेन्स घालायचा आहे। जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घातला तरी देखील चालेल। त्यानंतर 1 टीस्पून इतकी कोको पावडर चाळून घालायची आहे। हे सर्व साहित्य घातल्यानंतर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्या चॉकलेट आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे। हे चॉकलेट आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी इथे एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे। तुम्ही देखील एअरटाईट कंटेनरच घ्या, कारण एअरटाईट कंटेनर घेतल्यामुळे आपल्या आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल होत नाही। या चॉकलेट आईस्क्रीमला मी लेअर मध्ये सेट करणार आहे। त्यासाठी चॉकलेट आईस्क्रीमचे थोडेसे मिश्रण मी डब्यामध्ये घालून घेतलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। यावरती आता मी रेडीमेड वाला चॉकलेट सिरप घालून घेणार आहे। तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलीही कॅडबरी मेल्ट करून घालू शकता। हे चॉकलेट सिरप आपल्याला कुठल्याही पॅटर्न मध्ये घालायचं नाहीये, तर थोडंसं चमच्याच्या साहाय्याने तुम्ही घालून घेऊ शकता यावरती। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या चॉकलेट सिरप वरती पुन्हा आपल्याला थोडंसं आईस्क्रीमचं मिश्रण घालायचं आहे। आईस्क्रीमचं मिश्रण घातल्यानंतर पुन्हा चॉकलेट सिरप, पुन्हा आईस्क्रीमचं मिश्रण, अशा प्रकारे मी याच्या लेअर लावून घेणार आहे। आता ह्या आईस्क्रीमच्या लेअर लावून झालेले आहे। आता सर्वात शेवटी चॉकलेट सिरप घातल्यानंतर मी बघा अशा प्रकारचे पॅटर्न तयार करून घेतलेले आहे। हे नाही केले तरी देखील चालेल, परंतु असे केल्यामुळे आपले आईस्क्रीम जे ते खूप छान अट्रॅक्टिव्ह असे तयार होते। त्याचबरोबर ते खाण्यासाठी देखील तितकेच छान लागतं। जर तुम्हाला अशा प्रकारे आईस्क्रीम सेट करायचे नसेल तर तुम्ही तयार झालेले चॉकलेट आईस्क्रीमचे मिश्रण डायरेक्ट एअरटाईट कंटेनरमध्ये भरू शकता। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लॅस्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता तुम्ही बघू शकता आपले आईस्क्रीम छान सेट झालेला आहे। आता आपल्याला हा ॲल्युमिनियम फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे। बघा किती छान आपले आईस्क्रीम सेट झालेले आहे। आता आपण हे आईस्क्रीम एका स्कूपरच्या साहाय्याने स्कूप करून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा किती छान असे क्रीमी आणि सॉफ्ट असे झालेले आहे। त्याचबरोबर आपण मध्ये चॉकलेट सिरपची लेअर दिल्यामुळे एका पॅटर्न मध्ये मस्त हे आईस्क्रीम दिसतं आहे। अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखे हे आईस्क्रीम दिसतंय। आता हे आईस्क्रीम मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। बघा किती छान असे क्रीमी आणि सॉफ्ट असे हे आईस्क्रीम तयार झालेले आहे। शिवाय याला रंग देखील चॉकलेट सारखा छान डार्क असा आलेला आहे आणि टेस्ट देखील हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चॉकलेट सारखीच लागते। सर्वात पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं पिस्ता घालायचा आहे आणि याला पल्स देऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करायची आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता ही तयार झालेली पिस्ता पावडर जी ती आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। आता आपण आईस्क्रीमचा बेस तयार करून घेऊया। आईस्क्रीम करण्यासाठी 2 कप घट्ट दूध घ्यायचं आहे। जर म्हशीचे दूध वापरले तर आईस्क्रीम जास्त चांगले होईल। यामधले 1.5 कप इतके दूध पॅन मध्ये घालून घ्यायचे आहे आणि लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचे। राहिलेला अर्धा कप जे दूध आहे ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला पाव कप दूध पावडर घालून घ्यायची आहे। ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, कुठलेही गाठी राहायला नको। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचंय आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचंय।
नंतर हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते 1.5 कप दूध जे आपण गरम करायला ठेवलंय यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स करताना एका हाताने हे मिश्रण घालायचं आहे व दुसऱ्या हाताने हलवत राहायचं आहे। यामध्ये देखील कुठलेही गाठी राहता कामा नये। त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालायची आहे व याला 8 ते 10 मिनिटांसाठी लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे। हे शिजवत असताना याला सतत हलवायचं आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर याला एक उकळी येईल। उकळी आल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठीच याला शिजवून घ्यायचंय व नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे जे तयार झालेलं दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे। फ्रीज मध्ये थंड करायचं नाही आहे। ही रेसिपी जर तुम्हाला डिटेल मध्ये बघायची असेल तर माझी आईस्क्रीम बेस 2 ही रेसिपी बघा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। किंवा तुम्हाला वेगळा आईस्क्रीमचा बेस वापरून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर तुम्ही माझी आईस्क्रीम बेस 1 ही रेसिपी बघा। त्याची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। नंतर अर्धा कप इतका आपल्याला नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार झालेलं जे दुधाचं मिश्रण होतं ते थंड झाल्यावर एका चाळणीने गाळून घ्यायचंय व जे गाळलेलं मिश्रण आहे ते आपल्याला या व्हिप केलेल्या क्रीम मध्ये घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर या बेस पासून तुम्ही एकाच प्रकारचा आईस्क्रीम तयार करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील तयार करू शकता। आता तयार झालेल्या आईस्क्रीम बेस मध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतका पिस्ता इसेन्स घालून घ्यायचा आहे। पिस्ता इसेन्स जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग असतो, त्यासाठीच आपल्याला तो कमी वापरायचा आहे। त्यानंतर आपल्या पिस्ता आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती खूप जास्त छान उभारून येण्यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून इतका व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी देखील चालेल। त्यानंतर यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली पिस्ता पावडर आहे ती घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा टीस्पून इतका डार्क हिरवा रंग घालायचा आहे। हा हिरवा रंग जो आहे तो थोडा थोडा करूनच घालायचा आहे। तुम्ही जर जेल कलर वापरत असाल तर तुम्हाला थोडा कमी लागू शकतो। जर जास्त घातला तर आपल्या आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती कडवट होऊ शकते। जर तुम्ही जेल कलर वापरत असाल तर 2 ते 3 थेंब इतकाच हिरवा रंग वापरायचा आहे। मी थोडा थोडा करून हिरवा रंग घातलेला आहे। मला अर्धा टीस्पून इतका हिरवा रंग लागलेला आहे कारण मी लिक्विड रंग वापरलेला आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून इतका कापून घेतलेला पिस्ता घालते आहे। हा टोटली ऑप्शनल आहे कारण आपण पिस्ता पावडर आधीच घातलेली आहे। तुम्हाला जर घालायचा असेल तरच घाला, नसेल घालायचं तर नाही घातला तरी देखील चालेल। आणि पुन्हा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे आपला हा पिस्ताचं आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाइट कंटेनर मध्ये भरून घ्यायचे आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाइट कंटेनरचाच वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही। आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाइट कंटेनर मध्ये भरून घेतलेले आहे। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लास्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजर मध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता तुम्ही बघू शकता 8 ते 10 तासानंतर आपले आईस्क्रीम खूप छान असे सेट झालेले आहे। आता आपण हा ॲल्युमिनियम फॉइल पेपर लावलेला हा काढून घेणार आहे। बघा किती छान असे आईस्क्रीम सेट झालेले आहे। माझ्याकडे हे आईस्क्रीम स्कूपर आहे, यांनी मी आईस्क्रीम स्कूप करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने देखील हे आईस्क्रीम काढू शकता। बघा किती छान असे मार्केट सारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार झालेले आहे। आता मी हे एका बाउल मध्ये व्यवस्थित काढून घेते आहे। बघा मी हे एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहे। यावरती आता पिस्ताचे कापही घालून घेतलेले आहे। त्याची रेसिपी बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण मँगोचा फ्रेश पल्प तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहे। तुम्ही कुठलाही आंबा वापरला तरी देखील चालेल। याची साल काढून घ्यायची आहे आणि याचा जो गर आहे तो मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे। आता इथे एक पॅन मी मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आपण जो मँगोचा पल्प तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरतीच याला व्यवस्थित कलसवून घ्यायचा आहे, साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी। असे केल्याने या मँगोच्या पल्प मधील पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल। जर आपण हा मँगोचा पल्प डायरेक्ट आईस्क्रीम बेस मध्ये घातला
तर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल होण्याची शक्यता असते, परंतु जर अशा प्रकारे कलसवून आपण मँगोचा पल्प घातला तर त्यामध्ये आईस क्रिस्टल होत नाही. त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. बघा, आता साधारण 7 मिनिट झालेले आहे. हा मँगोचा पल्प मी व्यवस्थित कलसवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग थोडा बदल झालेला आहे. त्याचबरोबर यामधलं पाणी जे आहे ते देखील कमी झाल्यामुळे हा साईजमध्ये देखील थोडा कमी झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड केल्यानंतरच याचा वापर करायचा आहे. आईस्क्रीम करण्यासाठी 2 कप घट्ट दूध घ्यायचं आहे. जर म्हशीचे दूध वापरले तर आईस्क्रीम जास्त चांगले होईल. यामधले 1.5 कप इतके दूध पॅनमध्ये घालून घ्यायचे आहे आणि लो फ्लेमवरती गरम करायला ठेवायचे. राहिलेला अर्धा कप जे दूध आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला पाव कप दूध पावडर घालून घ्यायची आहे. ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कुठलेही गाठी राहायला नको. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचंय आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचंय. नंतर हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते 1.5 कप दूध जे आपण गरम करायला ठेवलंय यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचंय. मिक्स करताना एका हाताने हे मिश्रण घालायचंय व दुसऱ्या हाताने हलवत राहायचंय. यामध्ये देखील कुठलेही गाठी राहता कामा नये. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालायची आहे व याला 8 ते 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवत असताना याला सतत हलवायचं आहे. 8 ते 10 मिनिटांनंतर याला एक उकळी येईल. उकळी आल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठीच याला शिजवून घ्यायचंय व नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हे जे तयार झालेलं दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये थंड करायचं नाही आहे. ही रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर माझी आईस्क्रीम बेस 2 ही रेसिपी बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. किंवा तुम्हाला वेगळा आईस्क्रीमचा बेस वापरून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर तुम्ही माझी आईस्क्रीम बेस 1 ही रेसिपी बघा. त्याची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. नंतर अर्धा कप इतका आपल्याला नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तयार झालेलं जे दुधाचं मिश्रण होतं ते थंड झाल्यावर एका चाळणीने गाळून घ्यायचंय व जे गाळलेलं मिश्रण आहे ते आपल्याला या व्हिप केलेल्या क्रीम मध्ये घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर या बेस पासून तुम्ही एकाच प्रकारचा आईस्क्रीम तयार करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील तयार करू शकता. आता तयार झालेल्या या आईस्क्रीम बेसमध्ये आपल्याला मँगोचा जो आपण पल्प तयार करून घेतलेला होता तो पूर्ण घालून घ्यायचा आहे. यामध्ये आता 1 टीस्पून इतकं मँगोचं इमल्शन घालायचं आहे. जर तुमच्याकडे मँगोचं इमल्शन नसेल तर तुम्ही अर्धा टीस्पून इतकं मँगोचा इसेन्स घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून इतका पिवळा रंग घालायचा आहे. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा, हलवल्यानंतर जशा प्रकारचा आपला मँगो आईस्क्रीमला रंग यायला पाहिजे तशा प्रकारचा परफेक्ट पिवळसर रंग याला आलेला आहे. आपल्या मँगो आईस्क्रीमची टेस्ट आणखी छान उभारून येण्यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून इतका व्हॅनिलाचा इसेन्स घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल. हा इसेन्स घातल्यानंतर याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचंय. आता आपला मँगो आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे. आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही. आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे. यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लास्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे. हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं. बघा, साधारण 8 ते 10 तासानंतर आपले आईस्क्रीम खूप छान असे सेट झालेले आहे. आता आपण याचा ॲल्युमिनियम फॉइल पेपर काढून घेणार आहे. बघा, आपले मँगो आईस्क्रीम किती छान असे सेट झालेले आहे. माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे. यांनी मी आईस्क्रीम सर्व करणार आहे. बघा, हे किती छान असे मार्केट सारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार झालेले आहे. मी तुम्हाला बाउलमध्ये देखील काढून दाखवते. अगदी परफेक्ट असे मार्केट सारखे हे मँगो आईस्क्रीम तयार झालेले आहे. बघा, आता या बाउलमध्ये मी मँगो आईस्क्रीम काढून घेतलेले आहे. यावरती थोडेसे मँगोचे काप आणि थोडीशी चेरी घालून घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालेल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.